तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या साहिल म्हात्रे ब्लॉग्सला. आणि आज परत एकदा घेऊन येते तुमच्यासाठी एक नवीनशी व्हिडिओ. सो आज आहे तर म्हणजे आपल्या एकविराईची पालखी आणि मी निघालो तर म्हणजे पालखीला फुल जल्लोष करायला. सो म्हणजे आपले सगळेच यूट्यूबर जाणारच आहेत. तुम्ही त्यांचेसुद्धा व्हिडिओ बघा आणि माझेसुद्धा पूर्ण बघूनसुद्धा जा. आणि मी तर फुल एक्सायटेड आहे कारण माझं तर काल रात्रीपर्यंत तर फिक्स नव्हता, बट अँड आम्हाला शेवटी मम्मीची परमिशन दिली शेवटी. तर मग आता चाललं निघालो आहे आणि आता विकनेससाठी थांबलो आहे. तर म्हणजे सीवूडला बघू शकता इथे मॉल आहे, तर सीवूडला थांबलो आहे. चला मग भेटूया विघ्नेश आल्यावर. तर फायनली विघ्नेश आलेला आहे. विघ्नेश काय मग फुल जल्लोष ना? फुल जल्लोष आहे भाई. चला मग आता डायरेक्ट विघ्नेशचं जावायला रेडीच आहे. चला मग आता निघूया डायरेक्टली तिकडं. फायनली मित्रांनो रिक्षातनं उतरलो आणि वरच्या साईडला आलतो जरा आणि आता चाललो तर म्हणजे आपले पायथ्याशी आपल्यासोबत विघ्नेश पण आहे. काय विघ्नेश काय बोलशील? फुल जल्लोष? फुल जल्लोष आहे भाई. यंदा पण एवढी गर्दी नाही वाटत ना? नाही यंदा जाम कमी करते. थांब दुपार होते मग त्याला मला गर्दी बघ काय. तर चला माझा जाऊया. तर मित्रांनो आपल्याला आल्या पालखीचं दर्शन झालेलं आहे. म्हणजे फायनली मित्रांनो खाली पायथ्याशी दर्शन घेतलंय आणि आता चाललो तर म्हणजे वरती. चला माझं जाऊया डायरेक्ट. दर्शनाची लाईन बघा मित्रांनो, तिकडनं चालू आहे पूर्ण लाईन बघा. आता हां माहिती आहे खालची आली, आम्ही साईडला होतो पण दिसली नाही आम्हाला. तर बघा एवढी पब्लिक आहे हे बघा.
आता जर हे लाईनला उभं राहिलो आम्ही तर 3 तास 4 तास पकडून चाल ना, 4 तास कुठंच नाही गेला आम्हाला. वरती आलो की भाऊ, तू कुठं आहे? तू कुठं आहे वरती? नाश्ता मग आलो थांब, मी तिथं सो इथे मेडिकलसुद्धा ठेवलेलं आहे, कारण कोणाला काय त्रास झाला वगैरे तर. आणि आता पब्लिक बघा, पब्लिक पहा तुम्ही, फक्त पब्लिक. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला उभारून आपण एक महाराष्ट्राची शान आणि त्याचप्रमाणे भिवंडी शहराची साहिल मात्र ब्लॉग. गडाच्या डाव्या बाजूने आपल्याला उतरायचं आहे आणि वर चढताना हाताच्या डाव्या बाजूने आपल्याला वर चढायचं आहे. लक्षात घ्या या ठिकाणी ₹100 सुद्धा पैसे मोबाईल आणि जरा जेवू बिऊ आणि मग नंतर पालखीसोबत वरती जाऊ, कारण बेलपाडकडे दादूस अजून आला ना आपल्या गणेश कोहली, त्याच्यासोबतच वरती जाऊ. काय बोलशील दादा? हा मित्रांनो, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? काय बोलशील? आजचा दिवस कसा वाटतो? आजचा दिवस खूप सुंदर आहे, मस्त. तर मला गोवंडी गोंड चालत हो चालत पदयात्रा गोवंडी बोरबादेवी. मस्त मस्त, नक्कीच. चला, थँक्यू. तर चला मग आता जाऊया खाली, जेवू देऊया आणि मग परत वरती येऊया. एक बाजू शंभू शंभू शंभो 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 चला चला. हाय माऊलीचा. तर मित्रांनो, आता बेलपाडकर दादूस आपला गणेश कोहली पण आलेला आहे आणि आता आम्ही चालून त्याची पालखी दाखवतो तुम्हाला, नंतर वरती जाऊ. चला या वाशीची.
याही वर्षी चैत्रोत्सव मोठ्या थाटामाटात उत्साहित आणि आनंददायी म्हणू शकता असं पार पडतोय आणि खरंच जाम भारी वाटतंय. आई माऊली आपल्या सदैव पाठीशी राहो हीच माऊली चरणी प्रार्थना. आई माऊलीचा उदो उदो उदो. खाली फुल जल्लोष चाललाय. बघू शकता तिकडे आपटा कोलीवाड्याची पालखी म्हणजे आलेली आहे फायनली. आणि आम्ही थांबलो म्हणजे इथं विघ्नेश सुद्धा विघ्नेश कुठे गेला? हो बघा विघ्नेश आज फोटोग्राफर झाला भाई. फुल धमाल. चला आम्ही खाली जातो. मला तर नाही राहत. विघ्नेश चल, मला तर नाही राहावं, तुला राहावं जात आहे. नाचाचं भाई बेकार. हे बघ बॅग घेऊन नसते पण नाचीन भाई. आपल्या आईची पालखी आहे.
सो गाईज थांबा आपला फक्त पहिला पार्ट संपलेला आहे, अजून पुढं पण व्हिडिओ बाकी आहेत. तर पार्ट 2 लवकरच येतो. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा आणि शेअर करा जास्त. चल मग आई माऊलीचा उदो उदो.